Okay. So yesterday we saw regarding concave mirrors. Yesterday we saw concave mirrors. त्याचे uses, image formation कुठं कशी होती आहे. So let us review that a bit. When the object was at infinity, the image was formed at the focus. The image was formed at the focus. And what was the nature of the image? Nature of the image, real and inverted, and size of the image was highly diminished. Size of the image highly diminished. So infinity varti, position of the image at focus, nature of the image real and inverted, size of the image highly diminished. And why is that? Because all the rays that would come from the object would come parallel to the principal axis, hence all of them will pass through the focus. त्यामुळे इमेज फॉर्म होणार आहे फोकस वरती आणि इट विल बी हायली डिमिनिश्ड, पॉइंट साइज्ड इमेज असणार आहे. It will be point sized image. After that, we had when object was placed beyond C, म्हणजे जरा लांब आहे मिरर पासून, पण इट इज नॉट एट इन्फिनिटी, इन्फिनिटी वरती नाही आहे. So object is beyond C. So where was the image formed? Image was formed between F and C. So between focus and center of curvature. Between focus and center of curvature. And what was the nature of the image? Nature of the image was, nature of the image was real and inverted. Nature of the image real and inverted. And how was the image? Image was diminished. Image was diminished. त्याच्यानंतर आपण बघितलं when the image was formed at the image was formed at C, but object was also at C. So object was at C, image was also at C, nature परत real and inverted आहे आणि size काय आहे same as the object, size काय change नाही झाला. So as the object moves closer to the mirror, the image is going further away from the mirror and size of the image is also increasing. Size of the image is increasing. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळाली, मॅग्निफाईड रिअल इमेज. सो बिटवीन सी आणि एफ, बिटवीन सी आणि एफ जेव्हा आपण ऑब्जेक्ट प्लेस केला, वी फाउंड दॅट द इमेज वॉज फॉर्म्ड बियॉन्ड सी. बियॉन्ड सी इमेज फॉर्म झाली आहे, रिअल इन्व्हर्टेड आहे, स्टील रिअल अँड इन्व्हर्टेड, बट नाव इट इज मॅग्निफाईड. नाव इट इज मॅग्निफाईड. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट आणला फोकसवरती. ऑब्जेक्ट आपण प्लेस केला फोकसवरती, इमेज कुठं फॉर्म होणार? ॲट इन्फिनिटी. इमेज विल फॉर्म ॲट इन्फिनिटी बिकॉज ऑल द रेज विल गो पॅरलली. ऑल द रेज विल मूव्ह पॅरलली. रिअल इन्व्हर्टेड आहे आणि हायली मॅग्निफाईड इमेज आहे. हायली मॅग्निफाईड इमेज आहे. काल आपण बघितलं तसं सगळं फ्लिप होत जातंय. इन्फिनिटीला होता ऑब्जेक्ट तेव्हा इमेज होती फोकसला, फोकसला ऑब्जेक्ट आला, इमेज गेली इन्फिनिटीला. पहिल्या केसमध्ये हायली डिमिनिश्ड होती, पुढच्या केसमध्ये हायली मॅग्निफाईड. पुढच्या केसमध्ये हायली मॅग्निफाईड. ओके. आणि लास्ट केस, द ओनली केस इन कॉन्केव मिरर्स वेअर वी गेट a virtual image, an erect image, is when the object is placed between focus and the pole. When the object is placed between focus and the pole, image कुठं फॉर्म होती है? Image is forming behind the mirror. Image is forming behind the mirror. आणि नेचर काय आहे इमेजचं? नेचर ऑफ द इमेज इज virtual and erect and it is magnified. सो ह्याचे भरपूर युजेस आहेत, एक्स्ट्रीमली युजफुल. काय काय यूज बघितले आपण? द यूज दॅट वी सॉ, डेंटिस्टचे मिरर आहे, शेविंग मिररमध्ये यूज होते. सो दीज आर द टू मेन युजेस. काय? हो बरोबर. सलून्स मधली पण मोठी मिरर नाही, ती प्लेन मिरर असती. जी छोटी सर्क्युलर ह्याच्यात मिरर असती
किंवा आय स्टोअरमध्ये गेला तुम्ही, आय स्टोअरमध्ये म्हणजे सॉरी चष्म्याच्या दुकानात गेला, सो त्याच्यात किंवा शेड्स खरेदी करायला गेला की चेक करायला ज्या मिरर असतात बघा गोल काउंटरवरती ठेवलेले असतात, त्याच्यात थोडासा चेहरा तुमचा मोठा दिसतो. सो दॅट इज ऑल्सो कॉन्केव्ह मिरर, म्हणजे पॉसिबिलिटी असते त्याची कॉन्केव्ह मिरर असायची, कारण का तुम्हाला मोठा व्यवस्थित चेहरा दिसायला पाहिजे. रिअर व्ह्यू मिरर्स आर नॉट कॉन्केव्ह मिरर्स. ओके, रिअर व्ह्यू मध्ये आपल्याला मॅग्निफाईड नको आहे लुक, आपल्याला भरपूर गोष्टी कॅप्चर करायच्या आहेत, त्यामुळे रिअर व्ह्यू मिरर्स आर कॉन्व्हेक्स मिरर्स. त्यामुळे रिअर व्ह्यू डोंट काउंट इट इन कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स मध्ये आपण बघणार आहे कुठल्या कुठल्या टाईपचा मध्ये यूज होतो. सो इम्पॉर्टंट आहे ऑब्जेक्ट म्हणजे फेस असेल, आपले दात असतील, दोज हॅव टू बी केप्ट बिटवीन फोकस अँड पोल, तरच व्हर्च्युअल इमेज मिळणार आहे आपल्याला, व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेज तरच मिळणार आहे. So this was what we covered yesterday. आता आज we will continue with convex mirror. Today we will continue with convex mirror. So let us look at convex mirrors चे rules to draw ray diagram. Rules to draw ray diagram. So पहिला आहे a ray parallel to the principal axis after a reflection appears to diverge from the focus. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसला जो पॅरलल रे, इन्सिडेंट रे पॅरलल जो येत असतो, सो धिस रे आफ्टर हिटिंग मिरर it appears as if it is passing through the focus. का अपियर होतोय? कारण का रिअल मध्ये फोकस पॉइंट नाहीच आहे रिअल वर्ल्ड मध्ये. सो कॉन्व्हेक्स मिररचा फोकस पॉइंट, center of curvature, that is not in real world. This is virtual world. Inside the mirror. मिररच्या आतमध्ये म्हणजे कसं, आता आपण नॉर्मल आपली प्लेन मिरर मध्ये बघितला आपल्याला, तर आपली मिररच्या आतमध्ये आपण दिसतोय ना, तसंच हा फोकस पॉइंट मिररच्या आत आहे, आतल्या बाजूला आहे, त्यामुळं इट अपियर्स टू डायव्हर्ज फ्रॉम द फोकस. इट अपियर्स टू डायव्हर्ज फ्रॉम द फोकस. खरोखर फोकस मधनं पास होऊ शकत नाही, कारण का रे ऑफ लाईट ह्याच्या आत जाणार नाहीये, कारण का इथलं रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, ह्या पॉइंटवरनं इट विल गेट रिफ्लेक्टेड बॅक, बट इट विल सीम ॲज इफ इट हॅज इमर्ज्ड फ्रॉम द फोकस. आपल्याला वाटणार आहे दिसताना असं की त्याचा फोकस असता तर त्याच्यातून तो बाहेर आलाय, त्याच्यातून बाहेर आलाय. सो कॉन्केव्ह मिरर मध्ये फोकस मधनं पास होत होता. इन कॉन्केव्ह मिरर रे पॅरलल टू द कॉन्केव्ह मिरर वॉज पासिंग थ्रू द फोकस. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तसं होत नाहीये. वी विल सी दॅट इट इज अपियर टू डायव्हर्ज फ्रॉम द फोकस. आपल्याला असं दिसेल की तो फोकस मधनं बाहेर पडायला लागलाय. सो इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट, अपियर असं वाटणार आहे, रिअली पास होणार नाहीये, बिकॉज focus of convex mirror does not lie in the real world. This is the real side, this is the virtual side. हे जे डॅश काढलेत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, डॅश डिनोट विच इज द व्हर्च्युअल साइड. So this is the real side. This is the real side, that is the virtual side. त्यामुळे फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर, they don't lie in the real side, they lie in the virtual side. Therefore we will feel that it is emerging from the focus, but in actuality it will not be able to pass through the focus. नेक्स्ट आहे तसंच आहे, म्हणजे कॉन्व्हेक्सला सॉरी कॉन्केव्ह सारखंच आहे. कॉन्केव्हला कसं होतं, पॅरलल गेला की फोकसमधनं पास होतोय, फोकसमधनं पास झाला की पॅरलल बाहेर पडतोय. तसंच इफ द रे इज डायरेक्टेड टुवर्ड्स द फोकस, म्हणजे फोकसकडे असेल, की समजा मिरर नसती तर फोकसकडे गेला असता. इफ द रे इज सच, then the reflected ray
will be, how will it be? It will emerge parallel to the principal axis. म्हणजे फोकस कडं नेम धरून रे सोडला की which would have hit the focus, which would have passed the focus if the mirror was not present, then after reflection that ray emerges parallel to the principal axis. It emerges parallel to the principal axis. म्हणजे बघा पॅरलल येत होता तेव्हा रिफ्लेक्ट होऊन इट विल अपियर टू डायव्हर्ज फ्रॉम फोकस. जेव्हा फोकस कडे डायरेक्टेड होता तेव्हा आफ्टर रिफ्लेक्शन इट विल इमर्ज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. सो अगदी सेमच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, नो इश्यूज हिअर. देन a ray directed towards center of curvature will be reflected back along the same path. आता ही तर खरोखर सेंटर ऑफ कर्वेचर मधनं पास काय होणार नाहीये, खरोखर सेंटर ऑफ कर्वेचर मधनं पास होणार नाहीये. सो डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ कर्वेचर, अगेन सेंटर ऑफ कर्वेचर इज इन द व्हर्च्युअल वर्ल्ड. सो दिस इज द व्हर्च्युअल वर्ल्ड, इमॅजिनरी वर्ल्ड आहे, मिररच्या आतलं वर्ल्ड आहे, अँड दिस इज द रिअल वर्ल्ड. This is the real world. Okay, so center of curvature lies in the imaginary world, in the virtual world. Therefore the ray of light cannot directly pass through it, but we can direct it. म्हणजे नेम धरला त्याच्यावरती सेंटर ऑफ कर्वेचर वरती आणि लाईटचा रे सोडलाय, तर दॅट रे what will happen to it? It will be reflected back along the same path. सेम पाथ परत जाणार आहे तो. कॉन्केव्ह मिररला होत होता तसंच, फक्त फरक काय होता, कॉन्केव्ह मिररला सेंटर ऑफ कर्वेचर लाईड ऑन द रिअल साईडला लाय करत होतं, देअरफॉर त्याच्यातनं खरोखर पास होत होता. इथं फक्त वी आर डायरेक्टिंग इट टुवर्ड्स सेंटर ऑफ कर्वेचर, वी आर जस्ट डायरेक्टिंग इट टुवर्ड्स सेंटर ऑफ कर्वेचर. त्यामुळे असा रे आला इकडनं, तर इट विल बी अगेन रिफ्लेक्टेड बॅक, इट विल बी रिफ्लेक्टेड बॅक. सो वरनं येऊ दे, खालच्या बाजूनं रे येऊ दे, इट विल बी रिफ्लेक्टेड बॅक. And finally, last point is same as that for the concave mirror. Ray incident obliquely to principal axis pole varti reflects in equal angles. So angle of incidence is equal to angle of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. Principal axis acts as normal. Principal axis acts as normal. So angle of incidence is equal to angle of reflection. हा रूल कॉन्केव्हचा आणि कॉन्व्हेक्सचा सेमच आहे, कारण का बघा, पोल लाईज ॲट द बॉर्डर ऑफ रिअल अँड व्हर्च्युअल. पोल लाईज ॲट एक्झॅक्टली द बॉर्डर. मिरर इज द बॉर्डर रिअल वर्ल्ड आणि व्हर्च्युअल वर्ल्डची. त्यामुळे पोल एक्झॅक्टली लाईज ऑन द मिरर, त्यामुळं त्या पॉईंटला काय प्रॉब्लेम नाही आहे, तिथं इन्सिडेंट येऊ शकतो, इन्सिडेंट रे येऊ शकतो. जो अँगल बनवणार इन्सिडेंट रे to the pole, the reflected ray will also make the same angle. This will be in accordance with the first law of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. So these are the 4 points. कि parallelly आला रे तर it will appear to diverge from focus. If it is directed towards the focus, it will emerge parallel to the principal axis. जर सेंटर ऑफ कर्वेचर कडे गेला तर डायरेक्टली रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे अलॉंग द सेम पाथ, आणि जर ऑब्लिक आला पोलवरती प्रिन्सिपल ॲक्सिस वरती तर इट विल बी रिफ्लेक्टेड ॲट इक्वल अँगल, देन इट विल बी रिफ्लेक्टेड बॅक ॲट इक्वल अँगल. क्लिअर कॉन्व्हेक्स मिररच्या? हा गौरी, ओके. एक क्विकली आपण रिकॅप घेऊया आपण काय काय कव्हर केलं ते.
So we are looking at rules of drawing ray diagrams for a convex mirror. Rules of drawing ray diagrams for convex mirror. Concave केलं तसंच. तर ray जर parallel असेल to the principal axis, तर it will appear to diverge from the focus. It will appear to diverge from the focus कारण का खरोखर फोकस मधनं पास होऊ शकत नाहीये because focus is in the virtual side. Virtual world मध्ये आहे focus. मिररच्या आतमध्ये आहे. त्यामुळे it will appear as if it is coming out from the focus. Concave mirror ला it was actually passing through the focus, पण इथं ते possible नाहीये. Focus is inside the mirror. त्यामुळं it will appear as if it is coming out of the focus. तसंच जर ray of light is directed towards the focus, not just passing through the focus, pass तर होऊ शकत नाही because we have mirror here. पण जर mirror नसती तर ray pass झाला असता focus मधनं, ह्या point मधनं. Then after reflection, that ray will pass parallel to the principal axis. That ray will emerge parallel to the principal axis. Okay, म्हणजे parallel आला तर it will appear to diverge from focus. Focus कडे directed असेल तर it will emerge parallel. नंतर third point सेमच आहे concave सारखा. Concave मध्ये फक्त the ray was actually passing through center of curvature. Here if the ray is directed towards center of curvature, then it will be reflected back along the same path. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की C मधनं जात असेल किंवा C कडे जात असेल तर reflected ray will be along the same path. Reflected ray will be along the same path. बेसिकली C कडे जायला लागल्यावर स्ट्रेट ड्राईव्ह मारतात. बॉलरनं बॉल टाकला तसाच स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि बॉलरच्या डोक्यावरनं बॉल गेला. सो सेंटर ऑफ कर्वेचर कडे गेले की स्ट्रेट ड्राईव्ह परत त्याच लाईननं मागं. अँड देन फायनली रे इज इन्सिडेंट ऑब्लिकली टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. जसं कॉन्केव्ह मिररला होतं की ह्या पॉइंटला इन्सिडेंट आला तर रिफ्लेक्टेड रे विल मेक इक्वल अँगल. So angle of incidence is equal to angle of reflection. Here principal axis is acting as a normal. Okay. So using these, we will just see how to draw ray diagram for convex lens. आता convex lens एवढं सोपं आहे.